मध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. तर इकडे आपल्याला जे प्रॉपर्टी आपण स्टार्टिंगला केले धड्यामध्ये ते 4 प्रॉपर्टीज मधून एक प्रॉपर्टी यूज करायचंय की आपल्याला थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स यूज करायचंय. काय यूज करायचंय ते आपल्याला समजावं लागेल आणि तेच आपण इकडे डिस्कस करणार आहोत. चला बघूया सम मध्ये काय इकडे सांगितलंय रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. 2 ट्रायंगल्स आहेत जे एकमेकांना समरूप आहे म्हणजे ट्रायंगल सिमिलर दिलं आहे आणि त्या 2 ट्रायंगलचं आपल्याला एरियाचं रेशो पाहिजे. म्हणजे ट्रायंगल सिमिलर आहे आणि त्या 2 ट्रायंगलच्या एरियाचं रेशो पाहिजे. म्हणजे काय यूज करायचंय थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. कारण ट्रायंगल सिमिलर आहे आणि त्यांच्या एरियाचं रेशो पाहिजे म्हणजे ते थिअरम यूज करायचंय. म्हणजे आता समजलं का आपण प्रॉपर्टी नाही यूज करतोय आणि हे यूज करतोय. ओके व्हेरी गुड. तर तुम्ही सांगणार आहे तर सोपं आहे पण इकडे इन्फॉर्मेशन मध्ये बघा ना रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. म्हणजे ट्रायंगलचे जे साइड्स आहेत करस्पॉन्डिंग साइड यांचं व्हॅल्यू दिलंय पण ट्रायंगलचं नाव दिलंय का. म्हणजे साइड्सला कसं डिनोट करायचं म्हणजे काय करायचं साइड्सला घ्यायचं S1 आणि S2 आणि सांगितले त्यांचं एरियाला काय घ्यायचं A1 आणि A2. म्हणजे स्टार्टिंगला ते लिहायचं म्हणजे लिहिणार लेट द एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स बी A1 and A2 and their corresponding sides be S1 and S2 respectively. हे स्टार्टिंगला लिहायचं. का लिहायचं ते समजलं. व्हेरी गुड. आता दिलं काय इन्फॉर्मेशन दिलं आहे की करस्पॉन्डिंग साइडचा रेशो आहे 3:5. म्हणजे S1 आणि S2 चं रेशो आहे 3:5. ते दिलंय ते लिहून घ्या आणि याचं रिझन काय रिझन मध्ये लिहायचं गिव्हन. व्हेरी गुड. नेक्स्ट फाइंड काय करायचंय एरियाचं रेशो फाइंड करायचं. एरियाचं रेशो म्हणजे आपल्याला A1/A2 चं व्हॅल्यू फाइंड करायचं. पण आपल्याला काय माहित आहे हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे समरूप आहे. म्हणजे लिहून घ्या तिकडे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना समरूप आहे. बोथ द ट्रायंगल्स आर सिमिलर. त्यामुळे देअरफॉर आपण लिहू शकतो की A1/A2 म्हणजे एरियाचा रेशो कसं येणार आहे थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आणि त्या थिअरमने आपल्याला काय येत आहे A1/A2 इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स लक्षात ठेवा. म्हणजे काय लिहिणार S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर आणि याचं रिझन काय रिझन लिहायचं थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हे समजलं प्रॉपर्टी नाही हे थिअरम यूज करायचं का हे समजलं. व्हेरी गुड. आता तुम्ही चांगला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आता A1/A2 आपल्याला फाइंड करायचं ना म्हणजे त्याला तसंच ठेवा. ओके लेफ्ट हँड साइडला राईट हँड साइड मध्ये काय तुम्ही सांगणार S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. तुम्ही सांगणार हो S1 च्या जागी लिहूया 3 आणि S2 च्या जागी लिहूया 5. येऊ शकतो का बघा नाही ना कारण S1 चं व्हॅल्यू आपल्याला 3 नाही दिले S2 चं व्हॅल्यू आपल्याला 5 नाही दिलंय. आपल्याला S1/S2 चं व्हॅल्यू 3/5 दिलंय. रेशोचं व्हॅल्यू 3/5 आहे इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू नाही. म्हणजे आपण इकडे सबस्टिट्यूट करू शकत नाही. म्हणजे सॉल्व्ह कसं करायचं आपल्याला लॉ ऑफ इंडायसिस यूज करू शकतो. हे बघा हे कसं आहे S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर माहिती ना A⁻m/B⁻m असलं तर आपण त्याला कसं लिहू शकतो A/B द होल रेस टू m. तसंच आपण लिहू शकतो S1/S2 द होल स्क्वेअर. व्हेरी गुड. आता मला सांगा आता या S1/S2 च्या जागी आपण 3/5 लिहू शकतो का लिहू शकतो कारण आपण रेशोचं व्हॅल्यू लिहितोय. व्हेरी गुड. म्हणजे आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा S1/S2 च्या जागी लिहिणार आहोत 3/5 द होल स्क्वेअर. समजलं ना हे स्टेप इम्पॉर्टंट होतं. जर तुम्ही इकडे डायरेक्टली 3/5 घेतलं फायनल आन्सर करेक्ट येणार आहे पण तुमचं स्टेप रॉंग होणार आहे. मार्क्स नाही मिळणार. त्यामुळे लक्षात ठेवा का असं लिहिलं म्हणजे आता काय येणार आहे 3 चं स्क्वेअर आहे 9 आणि 5 चं स्क्वेअर आहे 25. म्हणजे आपण काय लिहिणार A1/A2 इज इक्वल टू 9/25. एरियाचं रेशो आलं आहे. म्हणजे आपल्याला जे फाइंड करायचं होतं ते आपण फाइंड केलं म्हणजे फायनल स्टेटमेंट लिहा. Therefore the ratio of the areas of two similar triangles is 9:25. सोपं होतं की नाही. हॅलो इकडे आपल्याला सोडवायचं आहे फिल इन द ब्लँक्स. एकदम सोपं आहे पण इकडे आपण प्रॉपर्टी यूज करणार आहोत की थिअरम यूज करणार आहोत. काय डिस्कस करायचंय ते कसं करायचंय ते आपण बघूया इकडे. चला
आता पहिल्यांदा इकडे काय दिलंय, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर हे एकमेकांना सिमिलर आहे, हे दोन्ही ट्रायंगल समरूप आहेत आणि सांगितलं आहे एबी अपॉन पीक्यू म्हणजे एबी आणि पीक्यूचं रेशो दिलंय आपल्याला, किती दिलंय 2/3. फाइंड काय करायचंय, हे फिल इन द ब्लँक्स आपल्याला सोडवायचंय. ओके, पहिल्यांदा दिलं काय, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर म्हणजे दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचं रेशो पाहिजे. ओके, एरियाचं रेशो तुम्ही सांगणार हो 4 प्रॉपर्टीज आपण शिकलो ना स्टार्टिंगला, ते युज करायचंय का थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स युज करायचंय. बघा इकडे स्टार्टिंगला दिले आपल्याला हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे आणि ट्रायंगलच्या एरियाचं रेशो पाहिजे म्हणजे काय युज करायचं, बरोबर आपल्याला ते थिअरम युज करायचंय. कोणतं आहे, थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता जर हे थिअरम आपण युज केलं म्हणजे आपण काय लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यू ऑलरेडी दिलं आपल्याला, फक्त ब्लँक्स फिल करायचे. इज इक्वल टू काय, आपल्याला माहिती आहे रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. आता 3 रेशोज आहेत, कोणतं रेशो घ्यायचंय, इकडे बघा ना दिलं पण आहे एबी स्क्वेअर दिलंय म्हणजे आपल्याला माहिती आहे एबीचं जे करस्पॉन्डिंग साइड असेल ना ते घ्या. ओके, एबीचं करस्पॉन्डिंग म्हणजे पीक्यू म्हणजे इकडे काय येणार, एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर. फर्स्ट ब्लँक आपण फिल केलं आहे. ओके, आता तुम्ही सांगणार एबीचं व्हॅल्यू दिलंय आपल्याला 2 आणि पीक्यूचं व्हॅल्यू दिलंय 3, बरोबर आहे का, नाही, कारण आपल्याला जे दिलंय ते बघा, ते एबी अपॉन पीक्यू म्हणजे एबी आणि पीक्यूचं रेशो आहे ते 2/3 आहे. इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू एबीचं 2 आणि पीक्यूचं 3 नाही, समजून घ्या. म्हणजे डायरेक्टली हे स्टेप नाही येणार. आता तर आपण हे लिहिणार कारण हे फिल इन द ब्लँक्स आहे म्हणजे जसं दिलं ते आपल्याला ब्लँक फिल करायचे, पण स्वतःहून जर आपल्याला स्टेप्स लिहून हे करायचंय तिकडे आपण डायरेक्टली हे नाही लिहिणार. म्हणजे काय लिहिणार ते डिस्कस करूया. म्हणजे आपण काय लिहिणार, एबी अपॉन पीक्यू द होल स्क्वेअर. लॉ ऑफ इंडायसेस यूज केलं ना, व्हेरी गुड, कारण इकडे पण स्क्वेअर इकडे पण स्क्वेअर आहे म्हणजे आपण लिहिणार एबी अपॉन पीक्यू द होल स्क्वेअर. तुम्ही सांगणार हो आता एबी अपॉन पीक्यूचं व्हॅल्यू आपल्याला माहित आहे किती आहे ते 2/3 म्हणजे तिकडे सबस्टिट्यूट करू शकतो म्हणजे काय ना 2/3 द होल स्क्वेअर. आता परत लॉ ऑफ इंडायसेस 2/3 द होल स्क्वेअर याला आपण कसं लिहू शकतो, 2 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर ते इकडे लिहिलंय. म्हणजे जर आपण स्टेप लिहितोय इकडे तर या स्टेप नंतर हे नाही येणार, त्याच्यामध्ये आपल्याला 2 स्टेप्स येणार आहेत. हे कसं लिहायचं काय लिहायचं ते समजलं, व्हेरी गुड. आता 2 स्क्वेअर किती 4 आणि 3 स्क्वेअर किती 9, झालं सर. तर एकदम सोपं होतं ना, समजलं ना, पण समजलं ना कोणतं स्टेप इकडे मिस झालंय ते आपल्याला लिहावं लागेल. व्हेरी गुड, आणि थिअरम काय युज केलं ते पण समजलं. व्हेरी गुड, चला हे तुम्हाला समजलंय म्हणजे अजून एक फिल इन ब्लँक्स करूया. तर इकडे बघा या मध्ये काय दिलंय, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना समरूप आहेत. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज 80 म्हणजे एका ट्रायंगलचा आपल्याला एरिया दिलाय 80 आणि दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया दिलाय 125 आणि सांगितलंय फिल इन द ब्लँक्स म्हणजे ब्लँक फिल करायचं. फक्त 2च लाईन आहेत, सोपं आहे. पहिल्यांदा काय दिलंय बघा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन, हे तर माहित आहे, दुसरं ट्रायंगल कोणतं आहे, ट्रायंगल पीक्यूआर म्हणजे फर्स्ट ब्लँक तर एकदम सोपं होतं. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर ऑलरेडी दिलाय कारण एरिया ऑफ ट्रायंगल एबीचं व्हॅल्यू किती आहे, एबीसीचं 80 आणि एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआरचं व्हॅल्यू किती आहे 125, हे ऑलरेडी दिलंय आपल्याला. आणि डायरेक्टली काय सांगितलं आपल्याला, एबी अपॉन पीक्यूचं काय व्हॅल्यू येणार आहे ते फाइंड करायचं आहे. ओके, आता तुम्ही सांगणार हे कसं करायचं, डायरेक्टली येणार का, नाही डायरेक्टली नाही येणार, काही स्टेप्स लिहावं लागेल. ते स्टेप्स तुम्हाला लिहिण्याचं गरज नाही, पण ते काय असतं ते समजून घेऊया. ओके, म्हणजे आपण इकडे हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत आणि या ट्रायंगलच्या एरियाचं रेशो पाहिजे. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्याला कोणतं थिअरम यूज केला, थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. म्हणजे आपण काय लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू काय लिहिणार, रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. आता रेशोज किती आहेत, 3 आहेत ना करस्पॉन्डिंग साइड्स, कोणतं घ्यायचं बघा, इकडे सांगितलं पण आपल्याला एबी अपॉन पीक्यू फाइंड करायचं म्हणजे तेच घ्यायचं, एबीचं करस्पॉन्डिंग आहे पीक्यू म्हणजे आपण काय लिहिणार, एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर. आणि याचं रिझन काय आपल्याला माहित आहे, रिझन आहे थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. जर आपण स्टेप लिहिलं सगळं तर ते रिझन लिहायचं, इकडे तर आपण रफ मध्ये फक्त डिस्कस करतो. ओके, तुम्ही जाणार हे व्हॅल्यूज दिलंय, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आहे 80, एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर आहे 125, सबस्टिट्यूट करा म्हणजे इकडे येणार आहे एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर लिहिलं. आता तुम्ही जाणार याला तर आपण
कॅन्सल करू शकतो, रिड्यूस करू शकतो. हे दोन्ही 5च्या टेबलमध्ये जातात. म्हणजे 5 1 5 6 30 म्हणजे येणार 16. इकडे 5 2 10 25 राहिले म्हणजे 5 5 म्हणजे येणार आहे व्हेरी गुड, ते आहे 25. व्हेरी गुड, हे झालं. आता म्हणजे आपल्याकडे काय AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअरचं व्हॅल्यू आहे 16/25. हे आपल्याला दिलंय, हे आपल्याकडे आहे. AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअरचं व्हॅल्यू आहे. पण आपल्याला काय पाहिजे, AB अपॉन PQ पाहिजे. म्हणजे तुम्ही सांगणार हे स्क्वेअर काढायचंय, स्क्वेअर काढून टाकायचं म्हणजे काय करायचं, स्क्वेअर रूट काढायचं. AB स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय, AB. PQ स्क्वेअरचं काय, PQ. आणि राईट हँड साईडला काय येणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ 16 आपल्याला माहित आहे ते आहे 4 आणि स्क्वेअर रूट ऑफ 25 आहे 5. म्हणजे आपलं उत्तर आलं आहे AB अपॉन PQ इज इक्वल टू 4/5. व्हेरी गुड, ते लिहून काढायचं. झालं ना. या सम मध्ये आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दिलं आहे आणि या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाच्या मध्ये एक रिलेशन दिलंय आणि आपल्याला एका ट्रायंगलचं साईड दिलंय, दुसऱ्या ट्रायंगलचं साईड फाइंड करायचंय. तर इकडे आपण एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हे थिअरम यूज करणार का, आणि जर करणार आहोत ते का करणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार. तर व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल काय यूज करतोय आणि ते स्टेप्स कसं लिहायचं. चला, पहिल्यांदा काय दिलं आपल्याला, दिले की ट्रायंगल एलिमेंट आणि ट्रायंगल PQR हे एकमेकांना समरूप आहे. हे दोन्ही ट्रायंगल्स म्हणजे ते दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे ते आपल्याला दिले. नंतर एक इन्फॉर्मेशन दिले बघा, आणि ते खूप चांगलं इन्फॉर्मेशन आहे, ब्युटिफुल इन्फॉर्मेशन. काय दिलंय, 9 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQR आणि एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट यांच्यामध्ये एक रिलेशन दिलंय. ओके, हे कसं युज करायचं बघूया. आणि दिलंय QR इज इक्वल टू 20 ml फाइंड करा. तर पहिल्यांदा हे जे इन्फॉर्मेशन दिलंय हे इन्फॉर्मेशन युज करूया. दिलं, आता हे इन्फॉर्मेशन युज कसं करायचं आणि केलं तरी काय युज करतोय, कसं युज करायचं, काय लिहायचं ते बघून. आता आपल्याला दिलं की दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना समरूप आहे. आता ट्रायंगल समरूप आहे, सिमिलर आहे आणि आपल्याला त्यांचं एरियाचं रिलेशन दिलंय. ट्रायंगल सिमिलर आणि एरिया, ट्रायंगल सिमिलर आणि एरिया म्हणजे तुम्हाला माहित आहे. ओके, कोणतं थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स याचा वापर करावा लागेल. ओके, आणि जर आपण या थिअरमचा वापर केलं म्हणजे आपण काय लिहितो, एरिया ऑफ वन ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ द अदर ट्रायंगल इज इक्वल टू, आपण काय लिहितो, रेशिओ ऑफ स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजे आपण ट्रायंगलच्या एरियाचं रेशिओ लिहितो. तर आपण या इन्फॉर्मेशन मधून रेशिओ फॉर्म करू शकतो का, तुम्ही सांगणार हो आपण करू शकतो ना. कसं, एरिया ऑफ ट्रायंगल PQR आहे, याला आपण इकडे घेऊन जाऊया म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट असं लिहू शकतो. असं नाही लिहिलं तर आपण याला पण इकडे घेऊन येऊ शकतो ना. म्हणजे आपल्याला येणार एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. तुम्ही कोणत्याही रेशिओ मध्ये लिहा, पण समजलं ना का रेशिओ लिहिते, कारण आपल्याला थिअरम युज करायचंय आणि त्या थिअरम मध्ये आपल्याला रेशिओ पाहिजे. म्हणजे आपण काय लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट. समजून घ्या, समजलं ना काय युज केलं, का लिहिलं. हा, व्हेरी गुड. म्हणजे इकडे हे इकडे गेलं, इकडे काय राहिलं आता, राईट हँड साईडला 16 आहे न्यूमरेटर आणि ते 9 जे आहे इकडे आलं म्हणजे आलं डिनॉमिनेटरला. हे रिलेशन आपल्याला मिळालं आहे, इन्फॉर्मेशन मिळालंय म्हणजे हे आपल्याला युज करायचं ना पुढे. म्हणजे याला मार्क करूया रिझल्ट नंबर 1. ओके, व्हेरी गुड. म्हणजे गिव्हन इन्फॉर्मेशन जे दिलं होतं ते आपण युज केलं आणि एक इन्फॉर्मेशन तयार केलंय पुढे युज करायचं. पण दिलं काय आपल्याला, हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे. लिहून घ्या, रिझन काय गिव्हन दिलंय. ट्रायंगल एलिमेंट ट्रायंगल PQR ला सिमिलर आहे म्हणजे काय, ट्रायंगल PQR ट्रायंगल एलिमेंट सिमिलर आहे, सेमच आहे ना. व्हेरी गुड. ट्रायंगल 1 सिमिलर टू ट्रायंगल 2 म्हणजे ट्रायंगल 2 सिमिलर टू ट्रायंगल 1. असं का लिहिलं, कारण इकडे आपण रेशिओ कसं लिहिलंय. बघा, एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट असं लिहू शकतो ना लेफ्ट हँड साईडला. कधी, जेव्हा आपण थिअरम युज करतो. कोणतं, एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. जर ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे लेफ्ट हँड साईडला काय येणार, एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट इक्वल टू काय येतं राईट हँड साईडला, रेशिओ ऑफ स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. आता तुम्ही सांगणार रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स तर आपल्याकडे 3 आहेत, कोणतं युज करायचं. त्यासाठी परत इन्फॉर्मेशन बघा काय दिलंय आपल्याला. QR दिलंय आणि MN फाइंड करायचंय, शोधायचंय. QR आणि MN ते करस्पॉन्डिंग साइड्स आहे ना. मग आपल्याला समजलं ना कोणतं पेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड घ्यायचं ते घेऊया. म्हणजे राईट हँड साईडला काय लिहिणार,
QR स्क्वेअर अपॉन एम एन स्क्वेअर विसरू नका. आपण हे थिअरम युज करताना QR स्क्वेअर असतं ते नेहमी तुम्ही विसरून जाता, ते लक्षात ठेवा. आणि इकडे रिझन लिहायचं, आपण ते थिअरम युज केले म्हणजे काय लिहिणार, थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता एकदम सोपं आहे, आपल्याला हे जे रेशो आहे हे ऑलरेडी आपल्याला मिळालं. कुठे मिळाले, रिझल्ट नंबर 1 मध्ये. म्हणजे ते सबस्टिट्यूट करा, इकडे काय येणार 16/9 इक्वल टू, आता क्यूआरचं व्हॅल्यू आपल्याला दिलंय का, दिलंय, किती आहे 20, म्हणजे काय लिहिणार तिकडे 20 स्क्वेअर. एम एनचं व्हॅल्यू दिलंय का, नाही, म्हणजे लिहायचं एम एन स्क्वेअर. ओके, आपल्याला फाइंड करायचं एम एन, म्हणजे आपल्याला स्क्वेअर नको. आता स्क्वेअर काढायचं म्हणजे काय, स्क्वेअर रूट काढायचं. व्हेरी गुड. आता स्क्वेअर रूट घ्यायचं दोन्हीकडे. 16चं स्क्वेअर रूट काय आहे 4 आणि 9चं स्क्वेअर रूट काय आहे 3, म्हणजे काय येणार 4/3. ओके, लेफ्ट हँड साइडला. आणि राईट हँड साइडला बघा 20 स्क्वेअर आहे त्याचं स्क्वेअर रूट म्हणजे काय येणार 20 आणि डिनॉमिनेटरला काय येणार एम एनचं स्क्वेअर रूट आहे. एम एन स्क्वेअर जे आहे त्याचं स्क्वेअर रूट आहे एम एन. झालं, म्हणजे आता आपल्याला एम एनचं व्हॅल्यू फाइंड करायचं. तुम्ही सांगा एकदम सोपं आहे या इक्वेशन मधून. ओके, आता काय करणार आपण, क्रॉस मल्टिप्लाय करणार. म्हणजे लेफ्ट हँड साइडला क्रॉस मल्टिप्लाय केल्याने काय येणार आहे 4 इंटू एम एन, म्हणजे आपण एम एन इकडेच ठेवणार. ओके, 4 इंटू एम एन आहे. ओके, आणि 3 इकडे जाणार आहे, म्हणजे राईट हँड साइडला काय येणार आहे 20 इंटू 3. आलं, 20 इंटू 3. आणि ते जे 4 आहे त्या साइडला शिफ्ट करूया, ट्रान्सपोज करूया, म्हणजे काय येणार आहे डिनॉमिनेटरला डिवाइड बाय 4. व्हेरी गुड, त्याच्याने आपल्याला एम एनचं व्हॅल्यू मिळणार आहे. आता तुम्ही सांगणार इकडे कॅन्सलेशन करू शकतो, कसं, 4 1 जा 4 5 जा, कॅन्सलेशन झालं. म्हणजे न्यूमरेटरला काय उरलंय, शिल्लक राहिलंय 5 इंटू 3. 5 इंटू 3 मल्टिप्लाय करा, म्हणजे काय येणार आहे एम एनचं व्हॅल्यू येणार आहे 15. पण 15 काय सेंटीमीटर, काय लिहायचं, काहीच नाही दिलं, म्हणजे युनिट्स लिहायचं आणि आपल्याला एम एनचं व्हॅल्यू मिळालं आहे. आता सांगा समजलं का, थिअरम काय युज केलं, हे स्टेप का लिहिलं, म्हणजे का लिहितोय, काय युज करतोय ते समजून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला स्वतःहून स्टेप लिहिता येईल. आपल्याला छोट्या ट्रायंगलचं साईड दिलाय 12 सेंटीमीटर आणि त्या साईडचं करस्पॉन्डिंग साईड मोठ्या ट्रायंगल मध्ये काय आहे ते आपल्याला फाइंड करायचं. हे फाइंड करण्यासाठी कोणतं थिअरम युज करावं लागेल, काय स्टेप्स लिहावं लागेल, काय कसं करायचं ते आपण इकडे आता डिस्कस करणार आहोत. चला पहिल्यांदा आपण क्वेश्चन बघू घेऊया. काय दिलंय, एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर 225 सेंटीमीटर स्क्वेअर अँड 81 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे इकडे दोन ट्रायंगल्स दिले, ते एकमेकांना समरूप आहेत आणि दोघांचं एरिया दिलं आहे. ट्रायंगल सिमिलर आहे आणि दोघांचं एरिया दिलं आहे. ट्रायंगल सिमिलर आणि एरिया म्हटलं तर कोणतं थिअरम, ओके व्हेरी गुड व्हेरी गुड, कोणते थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. व्हेरी गुड. ओके, ते जर आपण युज केलं म्हणजे आपल्याला काय येतं, एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू साइड स्क्वेअर अपॉन साइड स्क्वेअर. व्हेरी गुड. आणि एरिया दिलंय. चला पुढे बघूया. इफ द लेंथ ऑफ वन साइड ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर, म्हणजे छोट्या ट्रायंगलचं साइड आपल्याला दिलंय 12 सेंटीमीटर. फाइंड काय करायचंय, फाइंड द लेंथ ऑफ द करस्पॉन्डिंग साइड ऑफ द बिगर ट्रायंगल. मोठ्या ट्रायंगलचं जे करस्पॉन्डिंग साइड आहे ते आपल्याला फाइंड करायचंय. की इकडे आता सोडवताना आपल्याला माहिती आहे आपण कोणतं थिअरम युज करणार आहोत, थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. म्हणजे एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू साइड स्क्वेअर अपॉन साइड स्क्वेअर. ट्रायंगलचं नाव आहे का, नाही दिलंय. साइडचं नाव आहे का, नाही दिलंय. म्हणजे आपल्याला जर हे थिअरम युज करायचंय, एरिया मेन्शन करायचंय, साइड मेन्शन करायचंय, पण ट्रायंगलचं नाव दिलंय, म्हणजे काय करायचं, सोपं आहे. आपण एरिया एज्युम करूया, एरियाला घेऊया A1 आणि A2 आणि ते करस्पॉन्डिंग साइड आहे त्याला एज्युम करूया S1 आणि S2. म्हणजे हे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं, हे समजून घ्यायचं आणि त्याप्रमाणे समला स्टार्ट करायचं. म्हणजे स्टार्टिंगला काय लिहायचं, लेट द एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स बी A1 and A2 and the corresponding sides be S1 and S2 respectively. पहिल्यांदा आता दिलं काय, सांगितले एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर 225 सेंटीमीटर स्क्वेअर अँड 81 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे दोन्ही जे ट्रायंगल्स आहे त्यांचं एरिया दिलंय. आपण एक घेतलंय A1, दुसरं घेतलंय A2. म्हणजे A1 लिहूया 225 सेंटीमीटर स्क्वेअर, A2 लिहूया 81 सेंटीमीटर स्क्वेअर. इकडून आपल्याला एक समजलं काय, मोठं ट्रायंगल आहे, मोठं ट्रायंगल आहे आणि त्याचं एरिया आहे A1 आणि छोट्या ट्रायंगलचं एरिया आहे A2. व्हेरी गुड. म्हणजे एक मोठं ट्रायंगल एक छोटं ट्रायंगल. व्हेरी गुड. पुढे काय दिलंय, लेंथ ऑफ वन ऑफ द साइड ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर. म्हणजे जे छोटं ट्रायंगल आहे, आता मला हे सांगा, A1 मोठ्या ट्रायंगलचं एरिया, A2 छोट्या ट्रायंगलचं एरिया. म्हणजे S1 आहे
मोठ्या ट्रायंगलचं साईड आणि S2 आहे छोट्या ट्रायंगल साईड. इकडे काय दिलंय, छोट्या ट्रायंगलचं साईड आपल्याला दिलंय 12 म्हणजे S2 दिलंय, ते लक्षात घ्या. आणि फाईंड काय करायचंय, साहजिक आहे मोठ्या ट्रायंगलचं करस्पॉन्डिंग साईड म्हणजे आपल्याला S1 फाईंड करायचंय. ऑलरेडी आपण डिस्कस केलं, इकडे आपल्याला थिअरम कोणता युज करायचा, थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. त्यासाठी ट्रायंगल सिमिलर आहेत का, आहेत ना, का दिलंय म्हणजे आपण इकडे काय लिहिणार, एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू साईड स्क्वेअर अपॉन साईड स्क्वेअर. एरिया अपॉन एरिया म्हटलं तर A1 अपॉन A2 इक्वल टू साईड स्क्वेअर अपॉन साईड स्क्वेअर म्हटलं तर काय येणार आहे, S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. आणि रिझन काय लिहायचं ते महत्वाचं आहे, थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता एकदम सोपं आहे, सबस्टिट्यूट करा. A1 चं व्हॅल्यू आपल्याला दिलंय किती आहे, 225 लिहून घ्या. A2 चं व्हॅल्यू आपल्याला दिलंय किती आहे, ते 81. S1 चं व्हॅल्यू दिलंय का नाही ते फाईंड करायचंय, त्याला तसंच ठेवा म्हणजे येणार S1 स्क्वेअर. आणि S2 चं व्हॅल्यू आपल्याला दिलंय 12 म्हणजे लिहा तिकडे 12 स्क्वेअर. व्हेरी गुड. आता आपल्याला S1 चं व्हॅल्यू फाईंड करायचंय. इकडे S1 स्क्वेअर आहे म्हणजे काय करायचं, स्क्वेअर रूट काढायचं. ओके, स्क्वेअर रूट ऑफ 225 किती, 15. स्क्वेअर रूट ऑफ 81 किती, 9 म्हणजे काय येणार, 15 अपॉन 9 लेफ्ट हँड साईडला. व्हेरी गुड. राईट हँड साईडला बघा, S1 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट म्हणजे S1, 12 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट म्हणजे 12. तर फाईंड काय करायचं, S1 तुम्ही सांगा म्हणजे S1 ला तिकडेच ठेवा, 12 इकडे जाणार ना म्हणजे इकडे काय येणार, 15 into 12 न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला काय 9 म्हणजे नेक्स्ट स्टेप काय येणार आहे, S1 इज इक्वल टू 15 into 12 अपॉन 9. व्हेरी गुड, सोपं आहे. आता कॅन्सलेशन करा, 15 आणि 9 हे दोन्ही 3 च्या टेबल मध्ये जातं म्हणजे 3 3 जा 3 5 जा. व्हेरी गुड. नंतर आता 3 आणि 12 कॅन्सल होणार, 3 1 जा 3 4 जा म्हणजे काय आलं, 4 into 5 किती येत आहे, 20 म्हणजे S1 चं व्हॅल्यू किती आलं, 20 काय सेंटीमीटर. व्हेरी गुड. S1 चं व्हॅल्यू आलं आहे, झालं का. फायनल स्टेटमेंट जसं विचारलं ते लिहा म्हणजे काय लिहिणार, करस्पॉन्डिंग साइड ऑफ द लार्जर ट्रायंगल इज 20 सेंटीमीटर, ते लिहिलं. आता मला सांगा सोपं होतं की, पण इकडे स्टार्ट करताना A1 A2 S1 S2 हे का लिहिलं ते समजून घ्या आणि त्याच्यानंतर तर एकदम सोपं होतं. हॅलो, इकडे आपल्याला 2 इक्विलॅटरल ट्रायंगल्स दिले आहेत आणि 2 इक्विलॅटरल ट्रायंगल्स जे आहेत ते नेहमी एकमेकांना सिमिलर असतं का, आणि जर सिमिलर असतं तर इकडे आपण थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स यूज करणार का, करणार तर का करणार आहोत ते सगळं आपण इकडे डिस्कस करणार आहोत. तो व्हिडिओ बघा तर तुम्हाला समजेल आपण कोणतं थिअरम यूज करतोय, काय यूज करतोय आणि त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं. चला पहिले तर काय दिलंय, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल डीएफ हे दोन्ही इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत. तर 2 इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीएफ दिला आहे 1/2 म्हणजे ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दिलाय. एबीचं लेंथ दिलंय 4 आणि आपल्याला डी फाइंड करायचंय. ओके, इकडे 2 ट्रायंगल्स इक्विलॅटरल आहेत. ओके, इक्विलॅटरल आहेत म्हणजे जर आपण ट्रायंगल एबीसी घेतलं ते इक्विलॅटरल आहे म्हणजे सगळे साइड्स एकमेकांना इक्वल आहेत. ते बघा इकडे आयडेंटिकल मार्क्स दाखवले आणि यांचं मेजर, अँगलचं मेजर किती असणार आहे, 60 60 आणि 60. ओके, आता दुसरं ट्रायंगल जे आहे ते पण इक्विलॅटरल आहे. आता दुसरं ट्रायंगल आपण इक्विलॅटरल घेतलं म्हणजे सेम साइड असायला हवं का, नाही ते इक्विलॅटरल आहे म्हणजे त्याचे तिन्ही साइड्स इक्वल आहेत. जर इकडे 5 5 5 आहे, इकडे 8 8 8 होऊ शकतं, 9 9 9 नाही तर 10 10 10 होऊ शकतं. बरोबर आहे, व्हेरी गुड. म्हणजे इकडे वेगळं आयडेंटिकल मार्क्स दाखवले, सेम नाही लक्षात ठेवा. पण इकडे पण आपल्याला माहिती आहे अँगल्स इक्वल आहेत म्हणजे तिन्ही अँगल जे आहे त्यांचं मेजर आहे 60 डिग्री. मला सांगा आपल्याला दिलंय की हे दोन्ही ट्रायंगल्स इक्विलॅटरल आहेत पण दोन्ही इक्विलॅटरल ट्रायंगल्स नेहमी एकमेकांना सिमिलर असतं का, विचार करा सिमिलर असतं का. अरे बघा 60 60 60 आहे, इकडे पण अँगल 60 60 60 आहे म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल आहेत ना, म्हणजे ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे बाय ए टेस्ट. सेम वे आपण जर साइड पण बघितलं, इकडे समजा 5 आहे आणि इकडे 8 आहे, राईट. 5/8 रेशो, 5/8 दुसरं रेशो, 5/8 तिसरं रेशो म्हणजे तिन्ही करस्पॉन्डिंग साइडचे रेशो पण घेतलं तर सेम आहे म्हणजे दोन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहे बाय एस 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 टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. म्हणजे आपल्याला माहिती आहे नेहमी जेव्हा 2 इक्विलॅटरल ट्रायंगल दिले आहेत आपण त्यांना सिमिलर लिहू शकतो. दिलं नाही पण आपल्याला समजायचंय म्हणजे आपण ते नेक्स्ट स्टेटमेंट लिहिलं. इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर ऑलवेज सिमिलर, ते सिमिलर आहेत म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे आपण लिहू शकतो ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल डीएफ एकमेकांना सिमिलर आहे. ते लिहिलं आपल्याला समजलं.
तर तुम्ही सांगणार या सम मध्ये आपल्याला फिगरची गरज आहे का? नाही, हे मी तुम्हाला फक्त दिलं तुम्हाला समजण्यासाठी. तुम्ही इकडे डायरेक्टली असं लिहू शकता, फिगर ड्रॉ करण्याची गरज नाही. ओके, आता दिलं काय? ट्रायंगल सिमिलर आहे ते आपल्याला मिळालं, आणि इकडे सम मध्ये ट्रायंगलच्या एरियाचं रेशो दिलंय. सिमिलर ट्रायंगलचं एरिया, सिमिलर ट्रायंगलचं एरिया म्हणजे आपल्याला थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स यूज करायचं. म्हणजे काय येणार? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीएफ इज इक्वल टू, म्हणजे राईट हँड साइडला येणार आहे रेशिओ ऑफ स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. कोणतं घ्यायचं? एबी दिलंय, डी फाइंड करायचंय, म्हणजे एबी स्क्वेअर अपॉन डीई स्क्वेअर. व्हेरी गुड, हे लिहिलं. रिझन काय आहे? थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, कारण तुम्ही सांगणार हे तर रेशिओ आपल्याला ऑलरेडी दिलाय गिवन मध्ये. काय दिलंय? 1/2, म्हणजे तिकडे लिहिणार आपण 1/2 लेफ्ट हँड साइडला. ओके, राईट हँड साइडला काय? आता एबीचं व्हॅल्यू दिलंय काय? ते 4, म्हणजे लिहिणार 4 स्क्वेअर अपॉन डीचं व्हॅल्यू 9, म्हणजे डी स्क्वेअर. व्हेरी गुड. पण आपल्याला डीचं लेंथ फाइंड करायचंय, म्हणजे डी स्क्वेअर नको, स्क्वेअर काढायचे म्हणजे काय करायचं? स्क्वेअर रूट घ्यायचं दोन्हीकडे. म्हणजे आपण स्क्वेअर रूट घेणार आहोत, म्हणजे काय येणार? 1चं स्क्वेअर रूट 1, 2चं स्क्वेअर रूट रूट 2, 4 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येणार आहे? 4, आणि डी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आहे डीई. आता आपल्याला फाइंड काय करायचंय? डी. म्हणजे तुम्ही सांगणे एकदम सोपं आहे ना, क्रॉस मल्टिप्लाय करा. डी इंटू 1 काय येणार आहे? डी. व्हेरी गुड, लेफ्ट हँड साइडला डी आलं, इक्वल टू राईट हँड साइडला काय? 4 इंटू रूट 2. 4 इंटू रूट 2 काय? 4 रूट 2 काय? सेंटीमीटर. नाही काय तिकडे युनिट्स. म्हणजे काय झालं? सम झालं. आपल्याला डी फाइंड करायचं होतं, ते आपण शोधून काढलं. सोपं होतं की नाही? समजलं ना आता थिअरम का यूज केलं, कोणतं यूज केलं, प्रेझेंटेशन कसं करायचं. हॅलो, ऍक्टिव्हिटी बेस्ड सम आहे, पण या सम मध्ये का आपल्याला सिमिलॅरिटी यूज करायचंय का? आणि सिमिलॅरिटी यूज करायचंय, नंतर एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स पण लागेल का? पण हे का करायचं ते समजायला हवं, आणि तेच आपण या सम मध्ये इकडे डिस्कस करणार आहोत. ते बघून घ्या. बरोबर. ओके, चला पहिल्यांदा काय दिलंय? इकडे एक फिगर दिलाय आणि काय इन्फॉर्मेशन दिलंय. पहिल्यांदा ते इन्फॉर्मेशन बघूया, आणि ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे तुम्ही सांगा एकदम सोपं आहे. चला, दिले सेगमेंट PQ पॅरलल टू सेगमेंट डी. PQ जे आहे ते डी ला पॅरलल आहे, म्हणजे एका ट्रायंगल मध्ये एक लाईन एका साइडला पॅरलल आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, एक थिअरम आहे जे आपण इकडे यूज करू शकतो. आलं का लक्षात? ओके ओके ओके, व्हेरी गुड. चला पुढे बघूया. आणि इकडे पुढे दिले एरिया ऑफ ट्रायंगल PQF, म्हणजे हे जे त्रिकोण आहे बघा, हे त्रिकोण जे आहे याचं एरिया आपल्याला दिलंय. किती दिलंय? 20 स्क्वेअर युनिट्स. ओके, पुढे दिले पीएफचं लेंथ आहे ट्वाइस ऑफ डीपी. ओके, हे इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे पीएफ आणि डीपी मध्ये एक रिलेशन आहे, ते दिले. देन फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE, म्हणजे हे जे क्वाड्रिलॅटरल आहे याचं एरिया, क्षेत्रफल आपल्याला काढायचं. हे जे क्वाड्रिलॅटरल आहे, ओके, याचं एरिया, क्षेत्रफल काढायचं. आता डिस्कस करूया हे एरिया कसं काढणार. पहिल्यांदा तुम्ही एक क्वाड्रिलॅटरल बघा. आता या क्वाड्रिलॅटरल मध्ये तुम्ही सांगणार हे जे डी आणि PQ आहे ते एकमेकांना पॅरलल आहेत, आणि डीपी आणि EQ हे पॅरलल आहे का? नाही. म्हणजे या क्वाड्रिलॅटरल मध्ये एक पेअर ऑफ ऑपोजिट पॅरलल आहे आणि दुसरं नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय? हे ट्रपिजियम आहे. आता ट्रपिजियमचं क्षेत्रफल म्हटलं तर तुम्ही सांगा मला ते फॉर्म्युला माहिती आहे, हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. बरोबर. पॅरलल साइड्स म्हटलं तर DE आणि PQ, पण ते दिलंय का? नाही. आणि इंटू हाईट म्हटलं तर म्हणजे या दोघांमध्ये, या पॅरलल साइड्स मध्ये जे परपेंडिक्युलर डिस्टन्स, इकडे तर नाहीये परपेंडिक्युलर डिस्टन्स, म्हणजे त्याचं लेंथ पण नाही, हाईट पण नाही, म्हणजे पॅरलल साइड्स पण नाही, हाईट पण नाही. म्हणजे आपण ते फॉर्म्युला यूज करून याचं क्षेत्रफल फाइंड करू शकतो का? नाही. ते समज, पण फाइंड तर करायचंय. करायचं कसं ते डिस्कस करूया, समजून घेऊया. पण पहिल्यांदा ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये, म्हणजे काहीतरी दिलं असेल ना स्टार्टिंगला, चला ते बघूया, समजून घेऊया काय आपल्याला सापडतंय का, सोपं पडतं का. स्टार्टिंगला दिले एरिया ऑफ ट्रायंगल PQF. ओके, हे दिले 20 स्क्वेअर, हे लिहून टाका. नंतर सांगितलं बघा, हे इन्फॉर्मेशन जे दिलं ना, PF इज ट्वाइस ऑफ DP, ते लिहिलंय. PF इज ट्वाइस ऑफ DP दिलंय. समजून घ्या काय PFचं जे लेंथ आहे ते DP वर अवलंबून आहे. जर आपल्याला DP आलं तर PF मिळणार, कारण डीपीचं डबल आहे. तर तुम्ही सांगा आम्हाला डीपी दिलंच नाही, म्हणजे डीपी ला घ्या X. बघा तिकडे लिहिलंय. व्हेरी गुड. म्हणजे का X घेतलं ते समज. ओके, आता हे X आहे म्हटलं तर PFचं लेंथ किती असणार आहे? याचं डबल,
म्हणजे ट्वाईस, तर काय होणार 2x. व्हेरी गुड, ते लिहिलंय बघा. व्हेरी गुड. आता मला सांगा, आपल्याकडे डीपीचं लेंथ आहे आणि पीएफचं लेंथ आहे, म्हणजे अजून एक सेगमेंट जे आहे ते आपल्याला मिळणार का? सांगणार हो, डीपी आहे, पीएफ आहे म्हटलं तर आपल्याला डीएफचं लेंथ मिळणार ना. व्हेरी गुड. आणि ते फाईन केलंय. आता मला सांगा ओव्हरऑल इकडे बघून, डीएफचं लेंथ किती असणार? x प्लस 2x किती असणार? तुम्ही सांगणार 3x. व्हेरी गुड, बरोबर आहे. म्हणजे आपण इकडे लिहिणार काय? डीपी प्लस पीएफ. समजलं इकडे काय लिहायचं? व्हेरी गुड. म्हणजे पुढे काय येणार? व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. डीपीचं आहे एक्स, म्हणजे पहिल्या बॉक्समध्ये एक्स, नंतर काय येणार? प्लस 2x. किती आलं? 3x. म्हणजे हे समजलं. म्हणजे इकडे हे ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये आहे म्हणून आपल्याला हे समजून आलं. पण समजलं ना, जर हे सम ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये नाही पण दिलं असेल, पण हे कसं करायचं ते समजलं. व्हेरी गुड, ते इम्पॉर्टंट होतं. म्हणजे मी जेव्हा तुमच्या बरोबर हे सम डिस्कस करतो, ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये आहे तर तुम्हाला ते फिलअप करणं एकदम सोपं आहे. पण नाही आलं ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये, एक सम सारखं आलं, तरी पण कसं विचार करायचा आणि कसं स्टेप्स लिहायचं ते इम्पॉर्टंट आहे. ते आपण डिस्कस करतोय, बघून घ्या. नंतर सांगितलंय ट्रायंगल सिमिलर. ओके. थांबा. आता हे आपण फील करू शकतो, पण पहिल्यांदा डिस्कस करूया. आपण डिस्कस केलं की हे जे क्वाड्रिलॅटरचं एरिया आपल्याला फाईंड करायचं, ते आपल्याला डायरेक्टली एरिया ऑफ अ ट्रॅपिझियम मिळणार का? नाही, ते डिस्कशन झालं. पण आपल्याला फाईंड तर करायचं याचं एरिया. आता क्षेत्रफळ काढायचं कसं? चला, हे जे क्वाड्रिलॅटरल आहे ते या ट्रायंगलचं बघा या ट्रायंगलचं, म्हणजे ट्रायंगल DFEचं भाग आहे का? पार्ट आहे का? तुम्ही सांगणार आहे ना. ओके. म्हणजे जर आपल्याला या ट्रायंगल, मोठ्या ट्रायंगलचं क्षेत्रफळ मिळालं तर आपल्याला मिळणार का? हो, कारण या मोठ्या ट्रायंगलच्या क्षेत्रफळ जर आपण हे दिलंय ना PQFचं एरिया, हे क्षेत्रफळ मायनस केलं तर आपल्याला या क्वाड्रिलॅटरचं क्षेत्रफळ मिळणार ना. तेच म्हणतोय. बरोबर. म्हणजे तुम्ही काय सांगताय, हे फाईंड करण्यासाठी आपल्याला मोठ्या ट्रायंगलचं एरिया पाहिजे, ते फाईंड करावं लागेल, ते शोधावं लागेल. व्हेरी गुड. म्हणजे ऍटलीस्ट ते समजलं. म्हणजे आपण या मोठ्या ट्रायंगलच्या एरिया बद्दल बोलतोय आणि ऑलरेडी छोट्या ट्रायंगलचा एरिया दिलाय, म्हणजे 2 ट्रायंगलच्या एरिया बद्दल आपण डिस्कस करू. तर एक लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. आता जे मी बोलतो लक्षात घ्या, खूप तुम्हाला बरं पडेल आणि खूप हे तुम्हाला म्हणजे खूप 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 युज होणार आहे सम्स मध्ये, थॉट प्रोसेससाठी. कोणत्या सम मध्ये एका ट्रायंगल मध्ये जर एक लाईन एका साईडला पॅरलल दिलाय, म्हणजे आपल्याकडे 2 ऑप्शन असतात. आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम यूज करू शकतो, त्याच्याने आपल्याला हे रेशोज इक्वल मिळणार. आणि दुसरा ऑप्शन आहे, आपण हे छोटं ट्रायंगल आणि हे मोठं ट्रायंगल जे यांना सिमिलर दाखवू शकतो. हो, समजतंय का? कारण दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन अँगल आहे इकडे एफ, आणि करस्पॉन्डिंग अँगल घ्या. लाईन पॅरलल आहे ना, ट्रान्सव्हर्सल घ्या, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलचा पेअर इक्वल असणार. एक हे घेऊ शकतो, नाहीतर अँगल डी इक्वल टू अँगल बी घेऊ शकतो, कोणतरी. म्हणजे 2 पेअर ऑफ अँगल्स आपण इक्वल दाखवू शकतो आणि ट्रायंगल सिमिलर होणार. लक्षात ठेवू, म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, नाहीतर आपण ट्रायंगलचा सिमिलर दाखवू शकतो. आणि जर ट्रायंगलचा सिमिलर दाखवलं म्हणजे आपल्याकडे ऑप्शन आलं थिअरम, कोणतं? थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. म्हणजे असल्या सम मध्ये जिकडे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलंय 2 ऑप्शन आहेत, म्हणजे सिलेक्ट कोणतं करायचं ते डिपेंड करतं सम मध्ये काय दिलंय. इकडे सम मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल बद्दल डिस्कस करतोय, म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्याला ट्रायंगल्सना सिमिलर दाखवावं लागेल, तरच आपण ते थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल यूज करू शकतो. समजलं? ते इम्पॉर्टंट. हे इकडे तुम्हाला दिले म्हणजे तुम्ही लिहिणार, पण सम ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये नसलं तर तुम्हाला समजायला हवं का तुम्ही सिमिलर प्रूव्ह करता, बाहेर नाही करायचं. म्हणजे आता समजलं. आता प्रूव्ह करायचं ते सोपं आहे. तर इकडे बघा, इकडे काय दिलंय या दोन्ही ट्रायंगल मध्ये, अँगल FDE, म्हणजे हे अँगल कशाला इक्वल आहे? अँगल FPQ का? करस्पॉन्डिंग अँगल. व्हेरी गुड. आणि दुसरं पण करस्पॉन्डिंग अँगल दिले, पण आपण कॉमन अँगल पण घेऊ शकतो. पण इकडे ऍक्टिव्हिटी फॉर्म आहे ना, तर जे लिहिलंय तेच लिहायचं. म्हणजे अँगल FED कशाला इक्वल आहे? अँगल FQP ला इक्वल आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि त्यामुळे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे. आणि रिझन काय? बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ट्रायंगलचं नाव लिहिताना करस्पॉन्डिंग बघून लिहा, एकदम सोपं आहे. FDE लिहिलं म्हणजे काय येणार आहे? FPQ. सोपं. म्हणजे आपण इकडे ट्रायंगल्सना सिमिलर दाखवलं. का दाखवलं?
कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हे थिअरम युज करायचं, म्हणजे ते युज करतोय बघा. एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू इज इक्वल टू काय लिहिणार, साईड स्क्वेअर अपॉन साईड स्क्वेअर. पण कोणतं लिहायचं, ज्याच्याबद्दल आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे. आणि आपल्याकडे इन्फॉर्मेशन कशाबद्दल आहे, डीएफ आणि पीएफ बद्दल. आणि त्यामुळे समजलं आपण डीएफ का फाइंड केलं 3x, आता समजतंय. हो, व्हेरी गुड. आणि तेच लिहिलं आपण तिकडे, डीएफ स्क्वेअर अपॉन पीएफ स्क्वेअर. व्हेरी गुड. पीएफचं व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 3x, तर तिकडे लिहिलं 3x होल स्क्वेअर. पीएफचं व्हॅल्यू माहिती आहे तिकडे 2x होल स्क्वेअर. तर ते ओपन केलं तर काय येणार, 3चं स्क्वेअर 9x एक्स स्क्वेअर म्हणजे 9x स्क्वेअर. डिनॉमिनेटरला काय आलं 4x स्क्वेअर. एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर कॅन्सल झालं म्हणजे काय आलं 9 अपॉन. आलं ना 9 अपॉन 4 आलं. व्हेरी गुड. आता आपल्याला फाइंड काय करायचं, आपल्याला फाइंड करायचं एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी, त्याला तिकडेच ठेवा. म्हणजे हे जे एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू आहे त्याला राईट हँड साईडला घ्या, म्हणजे इकडे इंटू येणार. आता तुम्ही सांगणार एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू आम्हाला माहित आहे किती येते, ते दिले ना 20, तिकडे लिहा इंटू 20 म्हणजे कॅन्सल होणार. 4 1 4 5 आणि 9 इंटू 5 किती 45. 45 काय, हे क्षेत्रफल आहे, म्हणजे कसं लिहायचं 45 स्क्वेअर युनिट्स. झालं. हो, आपल्याला मोठ्या ट्रायंगलचं एरिया मिळालं. एरिया मिळालं म्हणजे त्याच्यातून ते स्मॉलर ट्रायंगलचं एरिया क्षेत्रफल मायनस करायचं, म्हणजे काय मिळणार आहे, एरिया ऑफ क्वाड्रॅटल. तेच लिहिलंय तिकडे बघा, एरिया ऑफ क्वाड्रॅटल DPQE इज इक्वल टू काय लिहिलंय, एरिया ऑफ ट्रायंगल FDE मायनस एरिया ऑफ ट्रायंगल FP. समजलं. आता काय सबस्टिट्यूट करा, काय ते इकडे आहे 45, याचं आहे 20. 45 मायनस 20 म्हणजे काय आलं 25 स्क्वेअर युनिट्स. आणि झालं. म्हणजे आता समजलं ना, ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये एकदम सोपं वाटलं, पण विदाउट ऍक्टिव्हिटी पण आलं तर कसं करायचं ते समजलं, ते महत्वाचं होतं आणि तेच डिस्कशन करायचं. त्यासाठी मी सांगितलं व्हिडिओ बघून घ्या, समजून घ्या आणि नंतर लिहा, स्वतःहून लिहून काढा. ओके, आता तुम्हाला समजलं, आवडलं पण, म्हणजे व्हिडिओला लाईक करा. प्रॅक्टिस सेट 1.1 साठी इकडे क्लिक करा आणि प्रॅक्टिस सेट 1.2 साठी इकडे क्लिक करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्माइल करत राहा, शेअर करत राहा आणि अभ्यास करत राहा.